नमस्कार. आज वैशाख कृष्ण द्वितीया. आज संत तुकारामांचा एक आपण अभंग पाहणार आहोत. देव सखा जरी जग अवघे कृपा करी, ऐसा असोनी अनुभव कासा विस होती जीव. देवाची जतन तया बाधू न शके अग्र, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी. श्री तुकारामांची गाथामधला हा एक अभंग आहे. पंढरीच्या पांडुरंगाकडे संतांनी श्रद्धेने पाहिले आणि तो बुद्धिदान, कृपादान व अभयदान करण्याच्या गुणांचे प्रतीक मानला. तो भक्तांच्या कामासाठीच उभा आहे. तो मदत व संरक्षण करण्यास नेहमी तयार उभा असून कमरेवर हात भक्ताला आश्वासन देत जणू सांगत असतो की संकट सागरात बुडालास तरी कमरेपर्यंतच तू बुडशील. तो खुणेने जणू बोलावीत असतो. जेव्हा जेव्हा भक्तावर संकट आले तेव्हा तेव्हा तो धावून गेला आहे. असा हा भक्त वत्सल आहे. भक्तांसाठी कधी त्याने मत्स्याचे तर कधी कुर्माचे, कधी वराहाचे तर कधी नृसिंहाचे अवतार घेऊन भक्तांवर कृपा केली. दैत्या काळ भक्ता मेघश्याम मूर्ती असे त्याचे रूप असून तुकोबाची सगुण ईश्वराची मूर्तीच दुष्टांचा संहार करणारी आणि चांगल्याचे प्रतिपादन करणारी आहे. याच विचाराने त्याने ईश्वराला उचिताचा दाता, कृपावंत, उदार, थोड्यासाठी फार देणारा, बुद्धीला चालना देणारा अशी विशेषणे लावली आहेत. असा कृपावंत शरणागत वत्सल देवच आपला पाठीराखा झाला. सखा सोबती झाला की सर्व जग त्याच्यावर कृपा करायला तयार असते आणि कृपा करतेही. पण असा सगळ्यांचा अनुभव असूनही मी पांडुरंगाला सखा न करता, हरीची कृपा संपादन न करता जीवविषयांच्या मागे जाऊन उगीच कासावीस होतो, तळमळत राहतो. खरं तर देव ज्याचे रक्षण करतो त्याला अग्नीपासूनही भय असत नाही. देव जेव्हा संरक्षण करता असतो तेथे कोणाचेही काहीही चालत नाही. देवच त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील असतो. तुकाराम महाराजांनी प्रल्हादाचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, ह्याप्रमाणे अग्नीपासून, शस्त्रापासून, विषापासून हरीनेच तर प्रल्हादाचे रक्षण केले नव्हते का? दैत्यकुळात जन्म घेऊन शत्रू असलेल्या परमेश्वरावर प्रल्हादाची भक्ती जडली. त्याचा पिता हिरण्यकश्यपूला शत्रू असलेल्या नारायणाच्या नामाचा उच्चारही आवडत नसे. पण भक्त प्रल्हादाने शांतपणे वडिलांच्या विरोधाला व जुलुमाला न जुमानता नारायण नामाचा जप चालू ठेवला. अनन्य निष्ठेने प्रल्हाद नाम घेई, त्यामुळे त्याचा छळ सुरू झाला. त्याला अनेक प्रकारे ठार मारण्याचे प्रयत्न झाले. पण देव सखा असल्याने दैत्यराजाचे सगळे प्रयत्न वाया गेले. छळातून सुखरूप बाहेर पडत गेल्याने त्याची विष्णुभक्ती अधिकाधिक रूढ होत गेली. पण हट्टाला पेटलेला दैत्यराज हिरण्यकश्यपू त्याला ठार मारण्याच्या बाबतीत अधिकच चिडीला पेटल्यावर प्रल्हादाला भगवंतांनी नृसिंह अवतार घेऊन वाचवले आणि दैत्यराजाला ठार मारले. प्रल्हादावर देवाच्या कृपेचा हस्त असल्यावर सर्व जग जरी विरोधी होते तरी तो डगमगला नाही. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, असा पांडुरंगाशिवाय कोण असणार, असे तुकारामच विचारतात. भक्तांसाठी भगवंत देह धारण करून पृथ्वीवर प्रकट होतो, हे प्रल्हादाचे उदाहरण श्री समर्थ रामदास यांनीही देऊन म्हटले आहे. मोठा भक्त प्रल्हाद, त्याचा जेव्हा छळ झाला तेव्हा त्याच्यासाठी भगवंत सिंह बनला. महाभक्त हा प्रल्हाद कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. थोडक्यात आपल्या भक्तावर आलेले कोणतेही संकट भगवंताला सहन होत नाही आणि तो त्याच्या मदतीसाठी धावतो. सुदर्शन चक्र असो की गदा, ही आयुधे भगवंतानी स्वसंरक्षणार्थ ठेवलेली नाही, भक्तांवर संकट आणणाऱ्यांच्या नाशासाठी, उपयोगात आणण्यासाठी ती धारण केलेली असतात. रामदास स्वामी म्हणतात, नुपेक्षु कदा देव भक्ताभिमान. धन्यवाद. मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.